4-5 दिवस झालं जायचं, जायचं, जायचं चाललं, पण ह्यांचं काय जायचं मला घालवायचाच प्लॅन नव्हता. हे म्हणत होते खामगावला जा आणि मी म्हणत होते मी जाते माहेरी म्हणजे माझ्या गावी. तर ह्यांना नाही होय, नाही होय करता कुठलं आज म्हणले आणि जा म्हणले. त्यानंतर मी पण खुश झाले होते कारण की जायचं आहे मला माहेरी माझ्या. खूप खुश झाले होते. त्यांनी ओला बुक केलती ना, ओला बुक करून निघालो होतो आम्ही कारण की आता बहिणीचं माझ्या लग्नसुद्धा आहे 30 एप्रिलला. त्याच्यामुळे म्हणलं चला जाऊया 8-10 दिवस तर नको का जायला आपण सुद्धा. तर मी त्यासाठीच आले होते माझ्या गावी. माझ्या गावी म्हणजे माझ्या माहेरी आले होते मी. मी खुश झाले होते. खूप खूप खुश झाले होते मला कारण की मला बरेच दिवस झाले जायचं होतं. मी आता दिवाळीला आले होते माहेरी. त्यानंतर ना मला खरंच जायचं होतं. त्यानंतर स्वारगेटला सोडलं. स्वारगेटनंतर मी टेंभुर्णीची बस पकडली. त्यानंतर मग डायरेक्ट स्वारगेटचं तिकीट म्हणजे टेंभुर्णी आहे ना, स्वारगेट ते टेंभुर्णी असं तिकीट काढलं होतं मी आणि आमचं फुल घेतलं होतं सम्राटचं हाफ, माझं हाफ घेतलं होतं. त्यानंतर मस्त आम्ही बसून ना खूप एन्जॉय केलं. खूप खुशसुद्धा होता सम्राटसुद्धा कारण की मामाच्या गावाला जायचं त्यालासुद्धा. त्याच्यामुळे तोसुद्धा खूप खुश होता. त्यानंतर थोडासा आरामसुद्धा केला होता. म्हणजे झोपले होते मी एक अर्धा-भर तास कारण की ना संध्याकाळी मला बराच वेळ झाला होता पॅकिंग करायला. 2-2:30 वाजले होते मला पॅकिंग करायला. त्याच्यामुळे मी झोपून घेतलं आणि मला सम्राटला झोप लागली होती. दोघांना सुद्धा झोप लागली होती. त्यानंतर उठले, थोडंसं केस ते व्यवस्थित केले आणि बस थांबली होती ना, मग खाली जाऊन पाण्याची बॉटल ते आणली सम्राटसाठी. मग पाणी ते पिले आणि सम्राटला ना राजगिऱ्याचे लाडूसुद्धा आणले होते खाण्यासाठी. तोच मला देत होता, "मम्मा खा." म्हणलं, "तूच खा." कारण की सोमवार होता त्याच्यामुळे त्याला खायला मग दुसरं काही नाही, मग तेच आणलं होतं खाण्यासाठी. त्यानं ते एवढ्या गप्पा मारत होता तिथल्या आजीसोबत, जी आमच्या शेजारी बसले होते ना आजी, त्यांच्यासोबत एवढ्या गप्पा मारतो सम्राट, की ते म्हणले, "किती बडबड येत होता मुलगा, इतक्या गप्पा मारत होता." अर्धा-भर तास तो शांत बसला. त्यानं त्याच्या गप्पा चालू झाल्या. नंतर ना बस तिथून निघाली, जी भिगवणच्या अलीकडे थांबली होती ना बस, तिथून एक 5-10 मिनिटाच्या अंतरावर निघाली मग बस. त्यानंतर आमचा झाला पुढचा प्रवास चालू टेंभुर्णी साईडचा. तर असा होता आजचा व्हिडिओ. आला तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. इंस्टावर फॉलो करा.